नमस्कार मित्रांनो, आज आम्ही जाणार आहे दातेगडला भेट द्यायला. तर दातेगडामध्ये आपण आता काय दातेगडाचा इतिहास, दातेगडामध्ये काय माहिती असं मिळेल ते आपण घेणार आहे. तर प्रथमतः आता आमचे नवीन ट्रॅकर त्यांच्या ट्रॅकरची ओळख करून देतो. आपला विजय, जयवंत दादा, संतोष आबा आणि आपले पानेरे गावचे युवा नेते अजय पवार. तसेच आम्ही आता नवीन ट्रेकिंगची साठी जात आहे, दातेगडला भेट देणार आहे. तर आपण आता नवीन दातेगडावरती काय पाहण्यासाठी मिळणार आहे ते आपण बघणारच. त्याचबरोबर आपण दातेगडावरती नवीन नवीन माहिती आहे तशी आपण घेणार आहे. आणि तसेच आता आपण जंगलातून ट्रेकिंग करणार आहे. तर जंगलातून आपल्याला कुठे कोणते अडथळे येणार ते आपण बघणारच. आणि त्या अडथळ्यातून आपण नवीन ट्रेकिंगची सुरुवात, प्रथमतः गाडीवरून ट्रेकिंग करत आहे आम्ही सांगायची गोष्ट म्हणजे. तर आता आम्ही जातोय आता. तर मिळूया आता डायरेक्ट रस्त्याने ऑन द वे. आता आपण असणारच आहे किल्ल्यावर. आता ऑन द वे आपण आता किल्ल्यावर डायरेक्ट भेटूया. जे चला बाय, बघूया आता आपण किल्ल्याची भेट. चला सह्याद्री अभयारण्य चालू होतं, वाल्मिक पठारावरती सह्याद्री अभयारण्य चालू होतं. तर आपल्याला इथे चेक नाही करा, म्हणजे आपल्याला एंट्री करावी लागेल. तुम्ही एंट्री करून जाऊ शकता. आपला चेक नाका आहे हा बघा. तो आम्ही गावातले असल्यामुळे आमची एंट्री करू देत नाहीत, करत नाहीत. बस तुम्ही बाहेरून येत असेल तर तुमची इथे गाडीची एंट्री होऊ शकते. तर तुम्ही एंट्री करा आणि अनलिगली आतमध्ये जंगलामध्ये जाण्याचा प्रवेश करू नका, कारण की तुमच्यावरती कायद्याने गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि त्यामुळे तुम्ही जंगलामध्ये जायचं असेल तर तुम्ही इथं चेक नाक्यावरती आपला जे तुम्हाला ज्यांची प्रोसेस आहे ती प्रोसेस क्लिअर करून तुम्ही जाऊ शकता. हा रस्ता आता तुम्हाला डांबरीकरण वाटतोय, पुढे गेल्यानंतर आमचा रस्ता एकदम डेंजर असणार आहे. त्यामुळे आम्ही जंगलातला ट्रेक करणार आहे. तर तुम्ही पाहत आमच्यासोबत एकदम जबरदस्त ट्रेक आहे आता. कारण की सगळी जातात, सगळी डांबरीने जातात, कारण की त्यांना तिकडून डेबोडीकडून त्याला डेबोडी पाटण इकडून डांबरीकडून असल्यामुळे त्यांना रोखलं जात आहे. त्यामुळे आता कसं आहे, आम्ही आता जंगलात जाणार, त्यामुळे कसं माझ्या असणार आहे वेगळी. काय काय बघायला भेटलं तर नशिबानं आमच्या आणि तुमच्या पण, तुम्हाला पण दाखवलं. तर आपले मजा येतो मित्र आली, कारण की काय सांगतो मला कोरोनामध्ये 7-8 महिने आपली खायलाच भेटलं नाही. सो आम्ही रोज भेटली आम्हाला, त्यामुळे आम्ही जरा आलो गावाला आलो. तो आम्हाला आता तुम्हाला आता मी गेल्या माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एक मंदिराचा व्हिडिओ टाकलेला, तो मंदिर तुम्हाला दाखवतो. तो तुम्ही या मंदिरापासून तुम्ही डाव्या साईडला एक रस्ता गेलाय कच्चा, त्या रस्ता व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ आम्ही टाकलेला मंदिराचा. त्या व्हिडिओची तुम्हाला जरा माहिती दिलेली, थोडक्यात माहिती दिलेली. सो एक नाही परत एकदा आलो तर तुम्हाला या व्हिडिओची पूर्ण माहिती देईन. तर आपला मंदिर आहे, या मंदिराची आपण तुम्हाला गेल्या वेळेला माहिती दिली. तर इथून तुम्ही डाव्या हाताला ह्या साईडला तुम्ही गेलात तर इथून तुम्हाला आपला कच्चा रस्ता लागतो पाटणकडे जायला, तिथून त्या तुम्ही जाऊ शकता. तसेच आता आपण मंदिरात जात नाही, कारण की बाहेरूनच पाया पडतो. लय वेळ झालाय, 12:30 वाजून गेलेत. चला तर मंदिर आहे आपलं. तो आपल्याला हा आपला रोड आहे. तुम्ही या डाव्या बाजूने, मंदिराच्या डाव्या बाजूने तुम्ही आलात, हा आपला कच्चा रोड चालू होतो. कच्च्या रोडला तुम्ही गाडी सरळ चालवा, चौकात चालवा, कारण की इकडे गाडीमध्ये कसं आपली गाडी कंडिशनमध्ये असेल तर ठीकच आहे, कारण की इकडे रस्ता खराब आहे. तो पावसाळ्यात तर तुम्ही तर शक्यतो येऊ नका इकडून, उन्हाळ्यातच या, कारण की उन्हाळ्याची रस्ता जरा कंडिशनमध्ये असतो. तो आपला जंगल ट्रेक आता चालू झालेला आहे. जंगलातून आपण आता जाणार आहे. पूर्ण जंगल आहे खूप आता, कारण की इथून आपले येतात सगळे.
आपल्याला बघण्यास मिळत आहे प्राणी वगैरे आपले प्राणी सॉरी प्राणी सगळे आहेत. उतरावं लागतं की काय मला आता? नाही उतरावं लागतं. हा रस्ता जरा खराब असल्यामुळे नाही उतरावं लागतं. 15व्या शतकामध्ये दातेगड शिर्क्यांच्या ताब्यात होता. मल्लिक उत्तेजनाने शिर्क्यांचा पराभव करून हा किल्ला बहामनी राजा सामील केला. बहामनी राजे तुकडे झाल्यावर हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात गेला. 1572मध्ये पाटणकरांना या किल्ल्याची देशमुखी मिळाली होती. अफजलखानाच्या वधानंतर त्यांनी हा गड जिंकून घेतला होता. त्या गडाची जबाबदारी साळुंके नावाच्या सरदारावर टाकली होती. पाटण परिसरात वास्तवात असल्याने पुढे हे घराणे पाटणकर या नावाने ओळखले जाऊ लागले. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला मुघलांकडे गेला. सन 1689मध्ये मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. त्यावेळी संताजी आणि पाटणकरांनी गाजवलेल्या पराक्रमासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना पाटण महालातील 34 गावे इनाम दिली होती. इसवी सन 1745मध्ये पेशवे आणि तुवाजी आग्रे यांच्या वादात आग्रेंनी दातेगडाला वेढा घातला, पण हा किल्ला त्यांना जिंकून घेता आला नाही. तर अशा रीतीने आम्ही आता दातेगडाला पोचलेलो आहे. तर आता इथून आमचा थोडासा 5-10 मिनटाचा चालण्याचा ट्रॅक होणार आहे. कारण गाडी आमच्या टॉपवरती आली डायरेक्ट. तर इथून आपण आता महादरवाजापाशी जाणारच आहे. तर आपण आता पोचेन लक्षात 2-3 मिनटामध्ये. पाहू शकता इथून गाडी खूप वरती येते, टॉपला येते गाडी. तो आपल्याला समोर दिसतो तो गुलवंतगड आहे. तर तिथून आपल्याला सगळं पाहण्याचं भेटते. पाहू शकता मुरगी परिसर हा सगळा मुरगिरी पाटण सर्व म्हणजे असं त्यांनी बघूनच केलं. बघूया आपण आता पुढे आपण किल्ला बघूया. तर मित्रांनो अशा रीतीने आम्ही गडावरती आत्ताच आलेलो आहे. तर पाहू शकता आम्ही आता दरवाजासमोरच आहे. दरवाजासमोर आम्हाला एक गुफा दिसले, ती पाहू शकता. गुफेमध्ये असे 2 बोधगे आहेत. हा बघू दिसणार नाहीत आपल्याला एवढे, पण खूप असे लांब आतमध्ये आहेत. इकडे पण आहे. पूर्ण भरून मातीने भरून आल्यामुळे त्या आतमध्ये जाता येणार नाही. इथे खूप मोठे असे बोधगे 2 आहेत. तसेच पुढे गेल्यानंतर आपल्याला हा किल्ला दिसतो. किल्ल्याचा महादरवाजा, हा दरवाजा, ह्या पायऱ्या आहेत. हो तर हा आपल्याला महादरवाजा भग्नावस्थेत दिसत आहे. तर बाजूलाच दरवाजाच्या
समोरच हनुमानाची एक मूर्त सुबक मूर्ती आहे. त्याचबरोबर आता आपल्याला पहारा करण्यासाठी देवडे आहेत. तसेच ह्या साईडला पण देवड्या होत्या पण पडलेल्या आहेत. त्या पडल्यामुळे ते आपल्याला दिसणार येत नाही अशा आहेत. सो आपल्याला एक गणेशाची मूर्ती 7-8 फुटाची सुबक अशी मूर्ती आहे ही. वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीचे जास्वंदीच्या फुलाच्या फकीसारखे कान आहेत, पाहू शकता. तसेच पोटावरती नाग आहे आणि तसेच आपण उजव्या हाताला आपल्या हनुमानाची मूर्ती आहे. ती 8-9 फुटाची आहे, तर पाहू शकता ते तर आपल्याला तसंच. तर मित्रांनो आपल्याला आपल्या महाराजांचा लहान मावळा असं दिसलेला आहे. गडावरती आलेला लहान मावळा पाहू शकता. पोषक आहे. हा कार्यक्रम होता. तुम्ही येणार आहे ना सकाळी, उद्या येणार ना. पाहू शकता त्या कार्यक्रमाचे नाव आपण पाहू शकतो. श्री सुंदरगड किल्ले घेरा जातेगड संवर्धन समिती टोळेवाडी पाटण महाल 360व्या स्वराज्य प्रवेश दिनानिमित्त शिवकाव्य संमेलन आज इथे साजरे करण्यात आले. पाहू शकता. इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला विहिरीमध्ये जातो आपण. एक तलवार आकाराची विहीर ते आपण पाहणार आहे. सो मित्रांनो ही तलवार आकाराची विहीर आहे. सो ही विहीर आहे, खूप खाली आहे. तर आतमध्ये आपल्याला एक शिवलिंग आहे, तसेच एक नंदी आहे, तो आपण बघणार आहे. त्याचबरोबर आपल्याला विहिरीमध्ये पाणी आहे, ते 24 तास पाणी असतं, ते आपण बघणार आहे. सो मित्रांनो माझा फोन घे तू, फोटो काढ. मैऱ्या तू झाला तसा. तर मित्रांनो पाणी खूप थंड आहे, खूप पाहू शकता. खूप असं थंड पाणी आहे, एवढं थंड पाणी आहे की पाहू शकता. आता वरती तलवार आकाराची विहीर आहे. सो तिथून आपल्याला डाव्या उजव्या हाताला एक शिवलिंग आणि आपल्याला एक नंदी मिळेल, तो आपण बघणार आहे.
तसेच दुसऱ्याला दाखवलं का नाही मित्रांनो हा एक शिवलिंग आहे आपल्याला पाण्यात मिळत आहे सुंदर अशी एक गॉगल टाकून पड. मित्रांनो विहीर पाहून वरती आल्यानंतर उजव्या हाताला एक पायवाट गेलेली दिसते. त्या पायवाटेने पुढे गेल्यानंतर आपल्याला राजवाड्यांचे काळ्या कातळामध्ये खोदलेले काही अवशेष दिसतात. ते अवशेष पाहून आपल्याला राजवाड्यांचे दृश्य डोळ्यासमोर दिसून येते. सर्व आम्ही बघून झाल्यानंतर घरी जाण्याची व्यवस्था तयारी चालू झाली आमची. तर आम्ही आता बघणार आहे. तर विचारूया आपण आता माझ्यासोबत आलेले ट्रॅकर्स त्यांना विचारूया त्यांना कसं वाटलं. तर आजी दादा तुम्हाला कसं वाटलं आज आल्यावरती? आल्यानंतर मस्त वाटलं. इथं फिरल्यानंतर बाकीचा नैसर्गिक विचार एकदम मस्त आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या किल्ल्यावरती एक तलवाराच्या आकाराची विहीर आहे. हां ती मावळ्याने कशी कोरली असेल ते त्यांनाच माहीत असेल. ओके ओके विचार करता विचार करायची गोष्ट आहे. हां आता आपण हा 4 पायऱ्या चढताना आपल्याला दम लागतो. त्या लोकांनी कशी कोरली असेल ते बरोबर आहे. तर त्यांना सगळ्यात जास्त आवडली ती विहीर आपली तलवार आकारची विहीर. आणि तशीच आपल्याकडे अजून असणारे आपले जयवंत पवार ते सांगणार आहेत आपल्याला त्यांचे मनोगत काय वाटलं आज. कारण की ते मला वाटतं ते ट्रेकिंगला पहिल्यांदाच आलेत. तर ते आपल्याला सांगतील आज कसं वाटलं त्यांना. खूप छान वाटलं आहे फर्स्ट टाइम ट्रॅकिंग करून. आणि फर्स्ट ट्रॅकिंग आहे हे सुंदरगड असा भव्य दिव्य असा हा गड आहे. गडावरती खूप काही वैशिष्ट्य आहेत पण त्यातलं मेन वैशिष्ट्य म्हणजे इथे गडामध्ये अशी मोठी अशी तलवार कोरलेली आहे. तलवार विहीर कोरलेली आहे. खालून वरती आकाशाकडे पाहिलं तर एकदम तलवारीचा आकार दिसत आहे. विचार करण्यासारखी गोष्ट की ती कोरण्यात कशी आलेली आहे. आणि तुम्ही सुद्धा ह्या गडावरती येऊन खूप काही गोष्टी पाहू शकता. हां आणि त्या विहिरीचं वैशिष्ट्य म्हणजे वर्षाचे 12 महिने त्या विहिरीमध्ये पाणी राहतं. आणि थंड असं पाणी आहे, हिरवगार. त्याच्यामध्ये मोठमोठे प्राणी मगरी वगैरे खूप काही अशा गोष्टी आहेत. खूप आनंद वाटला ट्रॅकिंगवरती येऊन. सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये अशा वेगवेगळ्या गडावरती ट्रॅकिंग करणं गरजेचं आहे. सो आभारी आहे. धन्यवाद. तर आपल्याला यांची मनोगत समजलेली आहे. तर आता आपण आपला एक नवा भाऊ आपल्या त्याला तर बिलकुल असं वाटायचं की नाही गडावरती जायचं नाही, क्रिकेट खेळायचं फक्त. तर त्याला आपण भेटूया. त्याला आज कसं वाटलं, त्याला असं काय अनुभव येतो त्याला आला की गडावरती यावं की नाही. तर आता त्याचं आपण मनोगत विचारूया. तर बाबा थांब जरा, तुझं मनोगत सांगू शकतोस का, तू काय आज वाटलं तुला? थांब की हां. तर आपला भाऊ सांगणार. मी इथे येणार नव्हतो पण मला इथे जबरदस्ती आणलं गेलं. तरी पण इथं मला खूप मजा आली. खूप इंटरेस्टिंग होतं जरा बघायला, नेचर वगैरे एक नंबर. तर पाहूया आपण आता. तसंच आता परत आणि एकदा आपण भेटूया आपल्या नवीन किल्ल्यावरती. तसेच आता नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तर बघायला भेटणारच आपल्या चॅनलवरती. आणि तसंच आपल्याला नवीन किल्ले बघायचे आहेत आपल्या तालुक्यातल्या. हा आमच्या तालुक्यातला सुंदरगड असा किल्ला आहे. तर आपण तो पाहणार आहे. तर पाहूया आता आपण पुढच्या नेक्स्ट टाइमला नेक्स्ट व्हिडिओला तुम्ही आम्हाला मिळा. तर माझा व्हिडिओ कसा वाटला आणि जरूर लाईक करा,
सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटतील. तर मिळूया आपण